श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत भटक्या विमुक्त जाती जमातींना जात प्रमाणपत्र, राशन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड यासारख्या महत्त्वाच्या प्रमाणपत्र आणि इतर दाखले देखील देण्यात यावे यासाठी शासनामार्फत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले। आम्हाला मुख्य प्रवाहात समाविष्ट करून घ्यावे अशी मागणी भटक्या विमुक्त जमातीतील युवकांनी या शिबिरात केली। राज्याचे महसूल मंत्री तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 21 मे 2025 रोजी दिलेल्या निर्देशानुसार वरील प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिलेत। तरी वाशिम जिल्ह्यातील जिल्हा अधिकारी तहसीलदार यांनी 6 ही तालुका स्तरावर शिबिर घेऊन हे प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी 23 जून 2025 रोजी तहसील कार्यालयात रिसोड तहसीलदार यांना निवेदन देऊन उपरोक्त मागणी केली। यावेळी भटक्या विमुक्त जाती जमातीतील शेकडो नागरिक उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। भटके विमुक्त कल्याणकारी परिषदे विदर्भ मार्फत जे तुम्ही जे निवेदन देत आहात भटके विमुक्तांच्या बातम्यांसाठी त्या तुमच्या काय मागण्या आहेत? सर्वप्रथम तुमचं नाव सांगा। मी गोपाल मुधोळकर, राहणार रिसोड। भटके विमुक्तांसाठी छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत भटके विमुक्तांना तसं महसूल विभागामार्फत जात प्रमाणपत्र, ज्या काही राशन कार्ड, ज्यांच्याकडं आधार कार्ड नाही आहे, ज्यांच्या नोंदी नसतात अशांसाठी भटके विमुक्तांना हे प्रमाणपत्र देण्यात आहे यासाठी शिबिर शासनाने लावावं यासाठी आपण हे निवेदन दिलेलं आहे। या भटके विमुक्तामध्ये कोणत्या कोणत्या जातीचा समावेश आहे? यामध्ये नाथजोगी, एक वडर समाज, पारधी समाज, शिकलकरी, बंजारा, बहुरूपी, त्याच्यानंतर भोई समाज आणि त्याच्यानंतर वेदू समाज अशा वेगवेगळ्या 30 प्रकारच्या जाती यामध्ये येतात, मोडतात। परंतु आपण यामध्ये आतापर्यंत 4-5 जातीच घेतल्या आहेत। या सर्वांना भटकविमुक्त म्हणून जात प्रमाणपत्र देण्यात यावं ही मागणी आहे, अशी तुमची मागणी आहे। आज या ठिकाणी रिसोड तहसीलमध्ये माननीय तहसीलदार यांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी हे भटकविमुक्त जातीतील काही समाज बांधव या ठिकाणी जमलेले आहेत। त्यापैकी वडर समाज, नाथजोगी, पारधी, शिकलकरी, बंजारा, बहुरूपी, भोई अशा विविध जातीचे लोक या ठिकाणी जमलेले असून त्यांनी या ठिकाणी या सर्व जातींना भटकविमुक्त म्हणून जात प्रमाणपत्र देण्यात यावं यासाठी ते रिसोड तहसीलवर आलेले आहेत। त्यांनी त्यांची मागणीची निवेदनाच्या माध्यमातून तहसीलदार यांच्याकडे केलेली असून त्यांच्या मागणीचा नक्कीच महाराष्ट्र शासनाने विचार करावा। महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी या मागणीवर लक्ष केंद्रित करून त्यांची मागणी पूर्ण करावी, त्यांना जात प्रमाणपत्र देण्यात यावं। या निमित्ताने त्यांची ही मागणी पूर्ण होईल अशी आशा करूया। न्यूज मराठीसाठी ज्ञानेश प्रसाद, वाशिम। जय लखमा कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था रिसोडद्वारे गंगोत्री वृद्धाश्रम केजसुला येथे शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रम परिसरामध्ये विविध प्रकारचे 21 वृक्षांची लागवड करण्यात आली। गंगोत्री वृद्धाश्रम केजसुलाच्या संचालिका अर्चना गांजरे आणि सचिन गांजरे यांच्या वतीने जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांचा वाढदिवस शाल आणि श्रीफळ देऊन साजरा करण्यात आला। प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश प्रसाद, विवेक मामा देशमुख, सुनील भाऊ देशमुख यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती। सत्कार मूर्तीचा सत्कार करून आणि वृक्षारोपण करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा ज्ञानेश पोधाडे यांनी सांभाळली, तर गंगोत्री वृद्धाश्रमाच्या संचालिका अर्चना गांजरे यांनी मान्यवरांचे आभार मानले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। या ठिकाणी संदेश भैया देशमुख यांचं शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे। तरी अर्चनाताई आणि सचिनप्पा हे भैयांना स्वागत करून त्यांना शुभेच्छा देतील।
सारे शिकूया पुढे जाऊया या घोष वाक्याशी सुसंगत अशी एक सकारात्मक सुरुवात रिसोडमध्ये पाहायला मिळाली। रिसोड येथील सावित्रीबाई फुले नगर परिषद प्राथमिक मराठी कन्या शाळा 2025 ते 26 या नवीन शैक्षणिक सत्राचा शुभारंभ नूतन विद्यार्थी प्रवेश उत्सवात करण्यात आला। यंदाच्या सत्रात 15 नव्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेतला असून पहिल्याच दिवशी शाळेची एकूण पटसंख्या 39 झाली। या कार्यक्रमाचा यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका विद्या बावणे, सहशिक्षिका विजया वाघ, सुषमा देशमुख, शिक्षक वृंद आणि इतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली। शाळेच्या प्रांगणात विद्यार्थी आणि पालक यांचे फुलाने उत्साहात स्वागत करण्यात आले। शिक्षणाचा खरा अर्थ विद्यार्थ्यांनी आपुलकी, प्रेरणा आणि संस्कार देणे यात आहे। हीच परंपरा या शाळेमार्फत जोपासली जात आहे। तर शिक्षणाच्या प्रवासाची ही नवीन वाटचाल विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे अशा भावना येथील शिक्षकांनी व्यक्त केल्यात। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। सावित्रीबाई फुले नगर परिषद प्राथमिक मराठी कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका बावणे मॅडम या ठिकाणी आपल्याला या शाळेमध्ये या लहानल्या मुलांसाठी काय काय उपक्रम राबवतात आणि या नवीन सत्रामध्ये 1 ते 23 जून 2025ला आज या नवीन सत्राला सुरुवात झाली। तर आपण मॅडमला विचारूया की कसं तुम्ही या मुलांना घडवणार आहात आणि इंग्रजी माध्यमातून जे मुलं जास्त कल आहे पालकांचा, तर त्या इंग्रजी माध्यमातून मुलांना या मराठी माध्यमाकडे कसं वळवसाल याबद्दल तुम्ही थोडी माहिती सांगा। आम्ही पहिला उपक्रम म्हणजे शाळा पालकांच्या दारी, म्हणजे आम्ही त्यांचं वाट पाहत नाही किंवा त्यांनी शाळेत या प्रवेश घ्या, आम्ही त्यांना त्यांच्या दारी जाऊन कन्व्हिन्स करतो, मराठी माध्यमाचं महत्त्व पटवून देतो। कारण इंग्रजी माध्यमाचं जे अभ्यासक्रम आहे तो खूप वास्ट आहे आणि जे आमच्या इथं येणारे पालक आहेत ते तळागाळातले आहेत, त्यांना तेवढं ते झेपत नाही, मुलांकडे त्यांचं दुर्लक्ष होते, मग ते मुलं मागे राहतात। मराठी माध्यम कसं आहे, त्यांच्या पालकांनी सुद्धा मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेलं असते, मराठी माध्यमातल्या शाळेमध्ये मग ते थोडंसं पाल्याला आपल्या मार्गदर्शन पण करू शकतात। आणि मराठी माध्यमाचं एक विशेष गोष्ट अशी आहे की ते सर्वगुण संपन्न विद्यार्थी आम्ही तयार करतो, कारण त्यांना सगळ्या गोष्टीची जाणीव आम्ही करून देतो, श्रमप्रतिष्ठा सुद्धा शिकवतो, कोणतंही काम करताना लाजायचं नाही। आणि आमच्या शाळेमध्ये आम्ही सगळं काही त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवतो। गणवेश वाटप आहे, बूट सॉक्स वाटप आहे, दप्तर वाटप आहे, पुस्तक वाटप आहे, मध्यान्ह भोजन आहे। आणि मला दुसरी एक गोष्ट ही सांगायची मराठी माध्यमाच्या शाळेबद्दल की जे मोठे कलेक्टर, जे क्लास 1 अधिकारी तयार होतात ते फक्त मराठी माध्यमाच्या शाळेचे आहे। CBSE पॅटर्नचा अजून पण माझ्या माहितीमध्ये, म्हणजे मी असं चॅलेंज नाही करू शकत, पण माझ्या माहितीनुसार सांगते की CBSE पॅटर्न मधले जास्तीत जास्त मुलं मागे राहतात, कारण त्यांना पोपटपंची घडवल्या जाते। आम्ही पोपटपंची घडवत नाही, आम्ही त्यांच्यात ते कला काढतो बाहेर, आम्ही आमचे त्यांच्यावर थोपवत नाही की त्या मुलाला कसं घडवता येईल। तो डाव्या हाताने लिहितो ना, आपण त्याला त्याच माध्यमातून शिकवायचं, बघ तो डाव्या हाताने लिहितो ना, ठीक आहे, तुला त्या तिथे कम्फर्ट वाटते ना, ठीक आहे बा, तू ते कर, मी त्या पद्धतीनं तुला मार्गदर्शन करेल, तू त्याचं काही हे भीती वाटू देऊ नको त्या गोष्टीची। आणि शाळेत त्यांना सुद्धा तू बिनधास्त शाळेत तुला काही जरी नसलं तरी इथं सांगायचं, तुला ती वस्तू पुरवल्या जाईल, इतकं आम्ही त्या पाल्यांसाठी करतो, एवढं मी सांगू शकते। मॅडम, आपलं अभिनंदन की तुम्ही इतक्या छान प्रकारे या ठिकाणी उपक्रम राबवून मुलांना घडवण्याचं हे महान कार्य तुमच्या हातून करते। मला सांगायला अभिमान वाटेल की माझी मोठी ताई सुद्धा तिच्या तृतीय वयाची ती सुद्धा याच शाळेत घडली आणि इथे तुमचं पूर्ण शिक्षण झालेलं आहे। मला एक सांगायला अभिमान वाटतो की भावनाताई गवळी ज्या आज खासदार आहेत आणि त्या आता सध्या आमदार आहेत, त्या सुद्धा माझ्या शाळेच्या विद्यार्थिनी आहेत, ही मी गोष्ट अभिमानाने सांगू इच्छिते। आणि दुसरी गोष्ट, समता फाउंडेशन जे आहे, ज्यांनी आमची शाळा रिनोव्हेट करून दिली, त्यांच्या घरच्या सगळ्या मुली माझ्या शाळेत शिकलेल्या आहेत, त्याच्यामुळे मला त्या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो। आणि माझ्या शाळेत काम करणाऱ्या ज्या एक मॅडम आहेत, त्या सुषमा देशमुख मॅडम, त्या सुद्धा माझ्या शाळेच्या विद्यार्थिनी आहेत, त्याच्यामुळे मी आणखी काय सांगू, मला सांगायचं खूप आहे, पण वेळेअभावी तेवढं शक्य होणार नाही। यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या संगनमताने सावळा गोंधळ चालू आहे। गेल्या 2 वर्षापासून चालू असलेली रस्त्याची कामे अर्धवट स्थितीत रखडली असून पूर्ण केलेल्या रस्त्याचे काम हे 6 महिन्यातच पूर्णपणे खराब होऊन रस्ते फुटले आहेत।
यवतमाळमधील पुसद येथील सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंता तसेच अमरावती येथील प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम मंडळ यांच्याकडे अनेक वेळा पत्र देऊन तक्रारी केल्या आहेत, परंतु आजपर्यंत त्यांनी कुठलीही दखल घेतलेली नाही। तर 11 जून रोजी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे तक्रार दिली असून मंत्री महोदयांनी या तक्रारीची दखल घेऊन हे सर्व दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी आणि नागरिकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी जोर धरत आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी। उमरखेड तालुक्यातील करोडी रस्त्याच्या अतिशय दुरवस्था झाली असल्याने येथील शेतकऱ्यांना आणि स्थानिक नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही हे नागरिक सुख सुविधेपासून प्रशासनाच्या दरबारी खेटे घालत आहेत। यांच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख राहुल मोहितवार यांच्या नेतृत्वामध्ये 23 जून रोजी कार्यकर्ते आणि गावकरी असे मिळून 40 जणांनी पैनगंगा नदीमध्ये उतरून आंदोलन केले। या शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना त्याची महत्त्वाची कामे करण्यासाठी, रुग्णालयात जाण्यासाठी आणि धान्य बाजारपेठेत नेण्यासाठी हा रस्ता सोडल्यास दुसरा कोणताही रस्ता नाही। त्यामुळेच या रस्त्याची दुरावस्था झाल्याने येथील शेतकऱ्यांनी, नागरिकांनी प्रशासनाला निवेदन देत अनेक आंदोलने सुद्धा केली। मात्र त्यांच्या या त्रासाकडे प्रशासनाने कानाडोळा केल्याचं प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। उमरखेड शहराचे सचिव श्याम चेके यांच्याकडून या रस्त्याची RCCचे बांधकाम करून हा रस्ता मजबूत करावा आणि या रस्त्यासंबंधित इतर मागण्या देखील पूर्ण कराव्यात, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष कार्यकर्त्यांना घेऊन या नदीत जलसमाधी घेऊ असा तीव्र इशारा स्थानिक नागरिकांनी दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे। यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख राहुल मोहितवार, युवा उपजिल्हा प्रमुख अभिजित गंदेवार, तालुका उपप्रमुख गोपाल झाडे, शहर सचिव श्याम चेके यांच्यासह शेतकरी बांधव आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। आता नासपुतकी या रोडला आपल्याला दिसून आलेले आहे, असं किती दिवस चालायचं सर? या संदर्भात जर आम्हाला सांगा। आता ऍक्च्युली जी तारीख दिली आम्हाला त्याच्यापूर्वीच आम्ही कोणत्याही परिस्थिती पूर्ण करू। आता राहिला विषय कामाचा, वर्क ऑर्डर झाली, बरोबर आहे, सर्व होतं। आम्ही ऑलरेडी कंत्राटदाराला वारंवार पत्र दिले। सांगा ना, वर्क ऑर्डर कधी झालेली आहे? 2024 ला झालेली आहे। आता 6 महिने होऊन गेले। तर ऍक्च्युली आम्ही त्यांना पत्रव्यवहार केला, ब्लॅकलिस्ट दंड लावण्याचं हे केलं, त्याच्यानंतर ब्लॅकलिस्ट। तर त्याचं सतत म्हणणं एकच होतं की बाबा आमचे पेमेंट, तुमच्या विषय नाही पण सर्व ठिकाणी आमचे पेमेंट अटकलेले आहे, काम चालू करतो, केलं की आम्ही थांबत नाही, एका झटक्यात पूर्ण करून देतो। आम्ही सतत मागे लागून होतो, आता तो चालू केलेला आहे काम आणि आम्ही ते पूर्ण करून देऊ तुम्हाला। आणि जर त्याच तारखेला झालं नाही तर तुम्ही आंदोलन करू शकता। म्हणजे म्हणण्याचा आम्हाला आंदोलनाची वेळ आणतात, आम्हाला आंदोलनाची वेळ आणतात। स्वातंत्र्याच्या काळापासून उमरखेड आणि करोडी, पेवा आणि येळमवासी या उमरखेड करोडी रस्ता दुरुस्त व्हावासाठी यासाठी प्रशासनाला नाहक त्यांनी हाक दिलेली। अनेक वेळा उपोषणे, आंदोलने केली, निवेदने प्रशासनाला दिली, पण गाढ झोपेत असणाऱ्या गेंड्याची कातडी पांघरलेल्या सरकारला, शासनाला अजूनपर्यंत त्याची जाग आली नाही। काल या करोडी उमरखेड रस्त्यावर असणाऱ्या नाल्यावर एकाचा पडून मृत्यू सुद्धा झाल्याची घटना, उमरखेड येळमचे शिवाजीराव यांचा मृत्यू सुद्धा झाल्याची घटना या ठिकाणी घडली। मी प्रशासनाला हा प्रश्न तुमच्या माध्यमातून विचारतोय की अशा कित्येक लाशा त्यांना त्या पुलावर पाहायच्या आहेत, अशा कित्येक शव त्यांना या रस्त्यांनी पाहायचे आहेत। यांना जर या मेलेल्या लोकांच्या टाळेवरचं लोणी जर खायचं असेल तर त्यांना बेहीन फिकीर। मग आम्ही पीक कायदा हा शासनासाठीच नसून आम्हीही कायद्याचे मोकळे आहोत असं समजून आम्ही आमचे हात या प्रकारे कुठे जातील हे सांगता येणार नाही। आणि यानंतर जर दिलेल्या टाइमात 1 जानेवारी 2026 पर्यंत करोडी उमरखेड रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासन उमरखेड यांनी आपला दिलेला शब्द पाळला नाही, साहेब मी तुमच्या माध्यमातून सांगतोय की उमरखेडवासी, करोडीवासी, येळमचे
आणि पेव्याचे जे काही नागरिक आहेत, काळेश्वरचे जे काही नागरिक आहेत, हे सार्वजनिक बांधकाम विभागाचा ताबा घेतील आणि पुढे जे अनर्थ घडतील सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील. ही चेतावणी अक्षरशः याच्यामध्ये उतरू नये यासाठी आपण संबंधित अधिकाऱ्यांना परत विचारू. आतापर्यंत सर यांनी जे तुम्हाला ताकीद दिली याच्याबद्दल काय सांगता? अपेक्षा आहे की काम संत गतीनं चांगल्या रीतीने व्हावे, कामामध्ये कुठलाही एक कसूरता येऊ नये. आणि यांचं सगळ्यांचं एवढंच म्हणणं पडलं की तुम्ही बोललं तसं वागा, वागल्याप्रमाणे जागा व्हा. कारण आम्हाला जो त्रास व्हायला, आमच्या मुलाबाळाला जे शाळेला यायला जायला किंवा दवाखान्यात जे काही पेशंट आहेत त्या पेशंटला यायला हा रस्ता सुद्धा एवढा नादुरुस्त आहे. अक्षरशः अधिकाऱ्यांना इथं यायला 2 घंटे लागले. याच्यावर तुम्ही अंदाज घ्या. उमरखेड ते करोडी हे फक्त 5 किलोमीटरचं अंतर नाही, पण यांना इथं यायला जर 2 घंटे लागत असेल तर एखाद्या पेशंटला गंभीरताचं त्याची असेल, एखादा काही झालं असेल, एखाद्या डिलिव्हरी बाईला पोहोचायचं काम पडलं तर त्या बाईचं कसं बरं वाईट होईल हे तुम्ही आता विचारात घ्यावं. असं आता लोकांचं म्हणणं पडलं की बऱ्याच बायांचं रस्त्याला जाताना एक तर डिलिव्हरी झालेले आहेत. अशी एक खेताची म्हणजे फार म्हणजे शोकाची एक तर बाब दिसून यायली. फार मोठी एक तर शोकांकित आपल्याला एक दिसून येत आहे करोडी एक तर गावामधून. इथं पाहता एक तर पुलावर जरा नजर टाका, बघा त्या एक तर पुलावरची आता अवस्था. आपण इथं पाहिलं प्रहार संघटनेनं जसं आतापर्यंत काही खूप निर्णय घेतले तसा हा एक निर्णय यांनी फार मोठा जबरदस्त घेतलेला. गैरसमज दूर होते. आपत्कालीन जो निधी आहे की नाही, कलेक्टर साहेबांकडून माहिती आपल्या ब्रिजला कमीत कमी 2 ते 3 कोटी रुपये लागणार आहे. एवढा मोठा निधी आपत्कालीन मध्ये मिळत नाही. याच्या आधी आम्ही केले प्रयत्न या पुलासाठी नाही, पण एवढा मोठा नाही पूल सर, ते नाल्यामधला तेवढा मोठा नाही. ते बाकीच्या बजेटमध्ये मोठा असेल पण आमच्या हिशोबाने तेवढा मोठा नाही सर ते पूल. पण त्या पुलासाठी सर जे काही असेल प्रत्येक जाण्याचं येण्याचं एवढा मोठा प्रॉब्लेम, एवढा मोठा खड्डा पडला तिथं तुम्ही आतापर्यंत काही पुढे याचिका करता दाखल केली काही या संदर्भात? 6 महिन्यापासून याच्या मागे लागून आम्हाला हे लग्न सांगायला, इथं लग्न असं झालं तर झालं, आम्हाला हे चॉकलेट द्यायला काय करणार आम्ही? पुरावा आहे का तुमच्याकडे? पुरावा काहीच नाही. आम्हाला फक्त कुदळ मारली आणि आम्ही घराकडे गेलो आणि ती उमरला गेले. उमरखेडच्या अंतर्गत येत नाही, हातगावच्या अंतर्गत. पण आम्ही सांबा विभाग उमरखेडचे जे आज अधिकारी तुम्ही आले त्यांना हे करायला काही हरकत नाही. आम्हाला संयुक्त विद्यमान आहे. कारण सर उमरखेड मतदारसंघाचे आमदार आणि हातगाव मतदारसंघाचे आमदार या दोघांच्या संयुक्त विद्यमान करोडी ते उमरखेड या रोडचं काम झालं होतं भूमिपूजनाचं. त्याच एक तर संबंधाने आम्ही तुम्हाला हा प्रश्न एक तर मार्गी टाकत आहे. मग उमरखेडचा सांबा विभाग असो का हातगावचा सांबा विभाग असो, दोघांनी कर्तव्य दक्ष देऊन या पूर्ण एक तर पुलाची डागडुगी जे काय एक तर करायला पाहिजे असं आमचं सगळ्या गावकऱ्याच्या वतीने म्हणणं आहे. आम्ही जी तारीख लिहून दिली. उमरखेड येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या वतीने आज रक्तदान शिबिराचं उद्घाटन नितीन भाऊ भुतडा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रक्तदान करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर गोवळकर गुरुजी रक्तपेढीने सदरील रक्त संकलन करण्याचे आयोजन केले. रक्तदान करणाऱ्या दात्यांना अल्पोहाराची सोय करून प्रमाणपत्र भेटवस्तू देण्यात आल्या. या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन कदम यांनी. उमरखेड तालुक्यातील स्टेट बँक शाखा उमरखेड येथे आज स्टेट बँकेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. आतापर्यंत जवळपास 30 रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे. यामध्ये महिला, तरुण युवकाचा फार मोठ्या प्रमाणात सहयोग असून अतिशय रक्तदानाचे उद्घाटन उमरखेड येथील भाजपचे पदाधिकारी नितीन भाऊ भुतडा यांच्या हस्ते झालेले आहे. अहमदाबाद विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर आता एक खळबळजनक माहिती समोर आली असून
विमान वाहतूक तांत्रिक विभागात कार्यरत असलेले तत्कालीन अभियंता अनुप पंड्या यांनी या प्रकरणावर प्रकाश टाकला असून त्यांच्या मते अपघातपूर्वीच विमानात काही तांत्रिक अडचणीचे संकेत स्पष्ट झाले होते। मात्र DGCA आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्या चेतावणीकडे दुर्लक्ष केले असा गंभीर आरोप त्यांनी केलाय। अनुप पंड्या यांनी सुरक्षा यंत्रणाचा फोलपणा आणि आपत्कालीन सेवा यंत्रणेच्या निष्क्रियतेकडे बोट दाखवले आहे। तर अपघातावेळी वेळेवर आपत्कालीन प्रतिसाद न मिळाल्याने मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे त्यांनी सांगितले। त्यांनी उच्चस्तरीय न्यायिक चौकशीची मागणी करत DGCAच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। या संदर्भात त्यांनी स्वतःचे अनुभव आणि काही तांत्रिक कागदपत्रेही माध्यमाच्या समोर सादर केली असून त्यांच्या या खुलाशानंतर प्रशासन आणि एअरलाईन कंपन्यांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे। आता या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी वेगाने वाढत आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। आज आपल्या सोबत आहेत अनुपम पंड्याजी, जे की एअर इंडियामध्ये एका अभियांत्रिकी पदावरती होते। मात्र त्यांना काही कारणास्तव तिथून त्यांना कामावरून काढण्यात आलं। नेमकं काय आहे प्रकरण आणि त्यांनी नुकतंच जे अहमदाबाद विमान अपघात प्रकरण झालेलं आहे त्यावरती सुद्धा एक संशयाची सुई त्यांनी उपस्थित केलेली आहे। काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे, काय नेमकं प्रकरण आहे, आपण जाणून घेऊया। सर, काय सांगाल, जे अपघात झालेला आहे, विमान अपघात झालेला आहे, 242 सुमारे त्यामध्ये अपघातग्रस्त जे पॅसेंजर होते, प्रवासी होते, ते वारलेले आहेत आणि एकच प्रवासी वाचतो। कुठेतरी संशयाची सुई आहे, काही प्रश्न निर्माण होतात, काही उलगडा होत नाही अद्यापसुद्धा आणि कारवाई काही होत नाही, फक्त चौकशी करण्यात येते असं सांगण्यात येतं, घोषणा होतात। काय सांगाल? जो इसमें मेन तो रोल DGCA का है, डायरेक्टर जनरल ऑफ सिविल एविएशन का। उसने अगर ढंग से, जब भी मेरा 2007 में FIR हुआ था CMD V तुलसीदास के ऊपर, और आप मीडिया लोगों ने भी अगर उसको अच्छे से अगर ये किया होता तो क्या होता था कि ये मामला होता ही नहीं था। एक्चुअली जब ही FIR हो गया एयरपोर्ट पुलिस स्टेशन में, 31 नंबर था उसका FIR का, और वो भी तभी हुआ 31/2007 का है, और वो भी तभी हुआ जब भी मैंने मिसलिनियस एप्लीकेशन 49 ऑफ 2007 फाइल किया अंडर 156(3). तभी कोर्ट ने ऑर्डर किया, इसलिए पुलिस ने किया, और उसमें भी बेसब्री रिपोर्ट दिया, वो भी झूठा साबित हो गया अप टू सुप्रीम कोर्ट, और कोर्ट ने सीसब्री दिया था। ऐसा ही अगर चलता रहेगा तो ऐसे आप हादसे होते ही रहेंगे, क्योंकि DGCA को इसमें, मतलब DGCA का ही मेन रोल है कि उसने जो ठीक से उसके ऊपर चेकिंग रखनी चाहिए वो रखी नहीं है, बस एक दंड कर देते हैं। तो दंड करने से कुछ नहीं होगा, ऐसे हादसे होते रहेंगे। सामान्यतः ब्लॅक बॉक्स जे विमानामध्ये असतं, कार्यरत असतं, त्याची एक महत्त्वाची भूमिका असते। विमान एखादं दुर्घटनाग्रस्त होतं किंवा काही त्यामध्ये अडचण निर्माण होते तर ब्लॅक बॉक्समध्ये ते नोंद होतं अर्ध्या तासापूर्वी किंवा काही अंशी ते त्याचं कारण सांगतं। तर या प्रकरणामध्ये सुद्धा काही कारण समोर आलेलं काय किंवा काय झालेलं असेल, नेमकं काय सांगाल? एक्चुअली ये जो ब्लैक बॉक्स है उसका भी लिमिटेड रोल है। लिमिटेड रोल इसलिए है कि जो टास्क कार्ड या एक कोई भी सिस्टम पूरी एयरक्राफ्ट से एक भी स्क्रू निकालते हो तो उसका एक कार्ड जनरेट होता है कि भाई मैंने ये निकाला है, क्योंकि शिफ्ट में काम होता है। अगर वो एक भी कार्ड बचा है उसका मतलब एयरक्राफ्ट में कुछ तो कुछ काम बाकी है, ये सीधा सीधा हो जाता है। अभी ये कार्ड के ऊपर DGCA के नियम के हिसाब से 2 लोगों का सिग्नेचर होता है। जो मैं सर्विस इंजीनियर होता हूँ उसका भी सिग्नेचर होता है, जो काम एक्चुअली करता है, और उसकी जो लाइसेंस इंजीनियर बोलते हैं उसका भी सिग्नेचर होता है। मगर ये जो मैंने आपको 1995 का जो आपको QCTS का एयर इंडिया का स्टाफ नोटिस बताया, उसमें क्लियरली लिखा है कि DGCA ने कंसर्न लिया है कि जो टेक्नीशियन मतलब सर्विस इंजीनियर उसने अपने कॉलम भरे ही नहीं है। इट्स अ वेरी सीरियस प्रॉब्लम, क्योंकि सीधी सीधी लैकुना है, और ये अगर 95 से चला आ रहा है तो DGCA खुद उसमें क्या कर रहा है वो उसको पूछना चाहिए कि तुम क्या कर रहे हो। रस्त्यावरती एखादी वाहन दुर्घटनामध्ये अपघातामध्ये एखाद्या व्यक्तीला जखम झाल्यास सदोष मनुष्यवधाचा परिस्थितीजन्य गुन्हा दाखल होतो आणि तात्काळ कारवाई होते। एवढा मोठा विमान अपघात झाला मात्र कारवाईचं काहीही दिसत नाहीये, काय सांगताय? कैम्बल विल्सन के ऊपर तुरंत FIR होनी चाहिए, क्योंकि
माल्या का जो एक स्टाफ है उसने सुसाइड किया था, तो उसके ऊपर एफआईआर हो गई थी। विजय माल्या की बात कर रहा हूँ, किंगफिशर वाला। तो यहाँ 260 से ज़्यादा, 70 से ज़्यादा लोग मर गए। तो वैसे ही उसके ऊपर भी एफआईआर होना चाहिए, और जो जो लोग इन्वॉल्व है उसको एफआईआर करना ही चाहिए। तर आपण पाहिलं की जे एअर इंडिया कंपनी आहे ते पदावरती राहिलेले एक सर्व्हिस अभियंता त्यांनी नुकतंच सांगितलेलं आहे की त्यांची जी जबाबदारी आहे, जी एअर इंडियाचं एक विमान होतं, बरोबर ना, एअर इंडियाचंच होतं जे अपघात झाला आता, तर अहमदाबाद जे विमान अपघात झाला त्यावेळेला जो पदावरती होता अधिकारी, त्या व्यक्तीने जो फॉर्म भरायचा असतो तत्पूर्वीचा तो नमुना न भरता जो गोंधळ घातला, त्यामुळेच ही परिस्थिती अपघाताची ओढावली, असं आपल्याला अनुपम पंड्या जे की एअर इंडियामध्ये एकेकाळी कार्यरत होते आणि त्यांचा हा अनुभव आहे, ते एका जबाबदारीपूर्ण वक्तव्य करत आहेत। तर याच्या पुढची जर रूपरेषा जर कोणाला केस दाखल करायची असेल तर कोणावरती दाखल केली पाहिजे आणि नेमकं कोणाला जबाबदार धरलं पाहिजे, काय सांगाल? एक्चुअली जो टास्क कार्ड है उसमें सब देखना चाहिए कि किसने क्या किया। बस टास्क कार्ड पहले तो जो डीजीसीए की रिक्वायरमेंट है उसके हिसाब से भरी है कि नहीं भरी है। अगर वो कंप्लीट नहीं है, इंजन का पर्टिकुलर इंजन का प्रॉब्लम बता रहे हैं, तो इंजन का खुद का भी पूरा सिस्टम का एक फ्लो होता है और उसमें सबका सिग्नेचर रहता है, बराबर है। तो उसमें से आइडेंटिफाई हो सकता है। आपको ब्लैक बॉक्स में कुछ नहीं मिलने वाला है, आपको वहाँ जाके, इसलिए मैंने आज भी मेरा केस था अंधेरी में 66 नंबर में, सर को मैंने बताया कि आप उसमें मुझे इन्वॉल्व कीजिए, मैं आपको दूध का दूध पानी का पानी बता दूंगा, मगर साहब ने मुझे लंबी तारीख दे दी। तर कुठे ना कुठे जी संशयाची सुई आहे जबाबदार एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांवरती जाते आणि त्यांच्यामुळे हे प्रकरण किती गंभीर येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतं याचा अंदाजा आपण लावू शकतो। कारण याच्यापूर्वी काही विमान अपघात सुद्धा यापूर्वी झालेले आहेत, जसं की घाटकोपरमध्ये झालेलं होतं, आता नुकतंच एक अहमदाबाद प्रकरण झालेलं आहे आणि अशा अनेक प्रकरणं झालेले आहेत। मात्र दादर पूर्व येथे गौतम नगर मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगार वसाहतीच्या पुनर्विकासासंदर्भात कामगारांनी महत्त्वपूर्ण मागणी केली आहे। मुंबईतील दादर स्थित दादासाहेब फाळके रस्त्यावरील ही बीएमसी वसाहत 2018 पासून आश्रय योजना अंतर्गत पुनर्विकासासाठी निवडण्यात आली आहे। तर फेज 1 चे काम अंतिम टप्प्यात असून त्या पूर्ण होण्याअगोदर उर्वरित घरे रिक्त करण्यासाठी नोटिसा देण्यात आल्या आहेत। त्यामुळे गेली अनेक वर्ष येथे राहत असलेल्या वसाहतीतील कामगार चिंतेत आहेत। या संदर्भातील पुनर्विकासाची ठोस उपाययोजना प्रलंबित असतानाही प्रशासनाकडून घरे रिकामे करण्यासाठी दबाव टाकला जात आहे। मुंबईचे माजी महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी आमदार कालिदास कोळंबकर यांनी याआधी फेज 1 चे पूर्ण होईपर्यंत घर रिक्त न करण्याचे निर्देश दिले होते। बीएमसी वसाहतीच्या दुरुस्तीसाठी सुमारे 12 कोटी रुपये खर्च झाल्याचेही नागरिकांनी नमूद केले। परळ, दादर, शिवडी परिसरात भाडे तत्वावर घर उपलब्ध नसल्याने कामगारांना पर्याय नाही। यामुळे फेज 1 चे बांधकाम पूर्ण होईपर्यंत उर्वरित सदनिका रिक्त न करण्याची कळकळीची विनंती करण्यात आली असून गौतम नगर सफाई कामगार वसाहत कृती समितीने हा निवेदनात्मक अर्ज 24 जूनला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला आहे। या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। मुंबई महानगरपालिका जी आशिया खंडातली द्वितीय क्रमांकाची अतिश्रीमंत महानगरपालिका समजली जाते, मात्र दादरसारख्या विभागामध्ये मराठी माणसाला हद्दपार करण्याचा एक कुटील डाव म्हणा किंवा अप्रत्यक्षरितीचा डाव आहे तो सध्या सुरू आहे। दादर परिसरामध्ये गौतम नगर हा विभाग आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी या बीएमसीच्या चाळी आहेत, एक 5-5 माळ्याच्या चाळी आहेत आणि एक आहेत बैठी चाळी। आपण पाहू शकतो आपल्या कॅमेराद्वारे की या बृहन्मुंबई महानगरपालिकेने सुमारे 50 ते 60 वर्षांपूर्वी बांधलेल्या या बीएमसी कामगारांसाठीच्या या चाळी आहेत। मात्र सध्या या चाळींकडे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे दुर्लक्ष झालेले आहे। याचे कारण असे की बृहन्मुंबई महानगरपालिकेने इथे राहणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्याच कर्मचाऱ्यांना बेघर करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। हे म्हणण्याचं कारण असं आहे की यापूर्वी त्यांना सध्या पावसाळा सुरू असल्याने त्यांना या ठिकाणी दुसरी एक इमारत, अतिभव्य इमारत त्यांना बांधण्याचा जो प्रोजेक्ट आहे सध्या सुरू आहे। तत्पूर्वी त्यांच्या या काय योजना आहेत आणि सध्या नागरिकांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया। काय सांगाल?
नमस्कार, मी नारायण सोलंकी, सेवानिवृत्त मुकादम आहे. या साहेब इथे पेढ्याने पेढ्या 100 वर्ष इथे कर्मचारी राहतात आणि प्रशासनाने दुर्लक्ष केलेले आहे. या चाळीचा जे प्रोजेक्ट आहे ते एक टावरला जे प्रोजेक्ट 23 माळाचा टावर आहे त्याला कमीत कमी 7 ते 8 वर्ष लागलेलं आहे आणि धीमी गतीने काम चालू आहे. प्रशासनाने एक कामगारावर दबाव टाकलेला आहे की तुम्ही संपूर्ण जे जागा आहे चाळी आणि 4 नंबर 5 नंबर इमारत रिकामी करा, आम्हाला पुन्हा पुढचा प्रोजेक्ट चालू करायचा आहे. तर आमचं म्हणणं सर्व असं आहे की आधी पहिला तुम्ही टावर पहिला तयार रेडी करा 23 माळाच्या आणि आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना त्याला समावेश करा. तुम्हाला जे काय करायचं पुढच्या प्रोजेक्ट ते तुम्ही पुढे चालू करा, अशी माझी प्रशासनाला विनंती आहे. म्हणजे तुम्हाला हा चित्रपटाद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिकेची कामगारांची व्यथा दाखवण्यात आली, मात्र वास्तवात तसं शासन लक्ष देत नाही, काय सांगाल? आता थांबायचं नाही. या चित्रपटात हा चित्रपट मी तर काय पाहिलेला नाही आहे, परंतु मला असं म्हणायचं आहे की आज जवळजवळ 48 पूर्वीपासून आम्ही वास्तव्य करत असताना आमच्या 4 पिढ्या गेलेल्या आहेत. या ठिकाणी आमचे जे मुलं आहेत आज एवढे एज्युकेटेड झालेले आहेत, पण त्यांना ह्या घरासाठी म्हणून आज साफसफाई खात्यामध्ये काम करावं लागतं. याकडे शासनाने लक्ष द्यावं आणि सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे त्वरित द्यावीत. आणि हा जो प्रोजेक्ट महानगरपालिकेने हाती घेतलेला आहे त्याला आमचा अजिबात विरोध नाही आहे. अजिबात विरोध नसून हे जे 2 टावरचं जे काम हाती घेतलेलं आहे महानगरपालिकेने, मी महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती करतो की आपण याच्याकडे लक्ष घालून हा प्रोजेक्ट जो 2 टावरचा प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट पूर्ण करावा, अशी आमची विनंती आहे. सफाई कामगारांना घर लागलेले आहे, घर कधी मिळणार, पुनर्वसन कधी होणार, सध्या आहेत ते वास्तव्यास, मात्र त्यांना घर लागलेले आहे. घर म्हणजे आता काय हा प्रश्न ॲक्च्युली प्रशासनाने सोडवला पाहिजे होता. यापूर्वी अगोदर मला आता आमचे जे सहकारी आहेत जे आमचे त्यांनी सांगितलं की ह्या ठिकाणी 2023मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब या ठिकाणी येऊन गेले होते. त्यांनी त्यावेळेस तिथे गगराणे म्हणून आयुक्त त्यांचा पूर्ण प्रशासनाचा पूर्ण तो ताबा घेऊन ते इथे आले होते. 1 ऑक्टोबरच्या वेळेस म्हणजे त्यावेळेस स्वच्छता अभियान चहल साहेब आले होते. त्यावेळेस चहल होते आयुक्त आणि स्थानिक आमदारसुद्धा त्यावेळेस तिथे होते आणि सगळे अधिकाऱ्यांना ताफा घेऊन शिंदेसाहेब या ठिकाणी आले होते. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वच्छताचं अभियान चालू होतं त्यावेळेस आणि त्यांनी आमचा विभाग त्यांनी हे सिलेक्ट केला होता की गौतमनगर आपल्याला भेट द्यायची आहे, तिकडचे लोक राहतात कशी काय कसं काय ते त्यांनी येऊन बघितलं ह्या ठिकाणी की अशी अवस्था होती की ह्या ठिकाणी रस्ते बरोबर नव्हते, खड्डे रस्त्यामुळे त्यांना चालण्याचा जो त्रास झाला होता, पाण्याच्या टाक्यामध्ये त्याच्यामध्ये पाणी नव्हतं. त्यांनी पाहिलं सगळं ते आणि कसं संपूर्ण बघितलं आणि त्या तत्कालीन ताबडतोब लगेच तेव्हाचे आयुक्त होते गगराणे साहेब त्यांना आदेश दिले की चहल त्यांना आदेश दिले की बाबा तुम्ही ह्या ठिकाणी जे काय ह्या इमारती आहेत तुम्ही ते लक्ष देत नाही काय नाही, ह्या ताबडतोब ह्या रिपेअर करा जेणेकरून ह्या लोकांना इथे बहुत चांगलं इथे राहण्याचं त्यांना सुद्धा मिळेल. तर ते आमदार अभिजित पाटील आणि माजी आमदार बबनदादा शिंदे यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना जाहीर केलेले 3,500 रुपये पूर्ण स्वरूपात देण्यात यावे अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेतर्फे प्रभाकर भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना पंढरपूर येथे निवेदन देण्यात आले. यावेळी पंढरपूरच्या दौऱ्यावर आलेले सहकार मंत्र्याची विश्रामगृहावर प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करण्यात आली. गोकुळ साखर कारखाना आणि सहकार शिरोमणी भैरवनाथ सिद्धीनाथ भीमा सहकारी साखर कारखान्यांनी अद्याप ऊस उत्पादकांची FRP थकवली असल्याचा आरोप देखील करण्यात आलाय. अभिजित पाटील यांनी बबन शिंदे यांनी घोषित केलेल्या 3,500 रुपयापैकी केवळ 2800 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले असून 700 रुपये त्वरित जमा करावेत अशी मागणी झाली. तसेच राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी ऊस वाहतुकीचे भाडे आणि कामगारांचे 10 ते 20 महिन्याचे पगार थकवले आहेत. या कामगारांचे हाल सुरू असून त्यांच्या कुटुंबातील महिला आणि मुले मोलमजुरी करत आहेत अशी खंत प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केली.
चेअरमनच्या भीतीमुळे कामगार तक्रार करू शकत नाहीत, त्यामुळे हा अन्याय थांबवावा अशी स्पष्ट भूमिका यावेळी मांडण्यात आली असून ऊसाचे थकीत बिलावर 15% व्याज देणे बंधनकारक असूनही बरेचसे कारखानदार हे नियम पाळत नाहीत। या सगळ्या मुद्द्यांवर सहकार मंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून शेतकरी, कामगार आणि ट्रॅक्टर मालकांना न्याय द्यावा अशी ठाम मागणी करण्यात आली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख। माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्याबरोबर महाराष्ट्र राज्यातल्या बरेचशा साखर कारखान्यामध्ये चेअरमन कामगारांच्या 10-20 महिने पगारी देत नाहीत। अक्षरशः त्यांच्या घरातलं कुटुंब, मुलं शाळा शिकत कामाला जातात, त्यांची पत्नी कामाला जाते। मला सांगा, अशा परिस्थितीत चेअरमन कोट्याधीश असतात, 1 कोटीच्या गाडीत फिरतात। तुम्ही कधी मोटरसायकलीवर आला हो चेअरमन साहेब? याची जाणीव ठेवा, त्याचं प्रपंच आहे, पोट आहे, तो प्रामाणिकपणे काम करतोय आणि अक्षरशः कामगाराच्या जीवावर तुमच्या कारखान्याचा सोन्याचा दूर निघतो। राज्याचे नेते आदरणीय कर्तव्यदक्ष अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, तुमचे स्वतःचे कारखाने आहेत, किती पारदर्शक कारभार आहे, कामगारांच्या पगारी करता। परंतु दादांना माझी विनंती आहे की राज्याचा निर्णय असा एक क्रांतिकारक करा की तुमचेच खात्याचे पक्षाचे सहकार मंत्री आहेत बाबासाहेब पाटील, एक कडक कायदा करा। कामगारांची 1 महिन्याची पगार नाही दिली तर चेअरमन आणि कार्यकारी संचालक त्याला जबाबदार असतील। आणि ऊस वाहतुकीचं भाडं बी ट्रॅक्टर मालकाला वेळेवर दिलं जात नाही। आणि आता चालू परिस्थितीला नूतन आमदार अभिजितदादा पाटील आणि माजी आमदार बाबादादा शिंदेनी मुळी टाकायच्या आधी 2024-25च्या गळीत हंगामात प्रतिटन 3,500 रुपये दर जाहीर केलेला आहे। अद्याप त्यातले राहिलेला 700 रुपये फरक खात्यावर जमा नाही, तो दिलेला शब्द पाळावा, अन्यथा त्या दोन्ही कारखान्यावरती कारवाई करा। आणि गोकुळ, सिद्धनाथ, सहकार शिरोमणी, भीमा कारखाना, भैरवनाथ कारखाना, काही इतर कारखान्यांनी FRPची पूर्ण रक्कम खात्यावर जमा केलेली नाहीत। कष्टकरी शेतकरी आर्थिक संकटात आहे, कर्जबाजारी झालेला आहे, एकीकडे कुणाच्या मुलीचं लग्न आले, त्यामुळं तातडीनं ही FRPची रक्कम 15% व्याजासहित देणं बंधनकारक असल्यामुळं त्यांना 15% व्याजासहित रक्कम खात्यावर जमा करायला लावा। आणि या बाबतीत खरंच अजितदादा तुमची भूमिका ठोस असते आणि तुम्ही स्वतः सहकारी साखर कारखान्याचं सर्व आहेत, अनेक कारखान्याचं अनुभव चांगला असल्यामुळं तातडीने येत्या 15 दिवसात निर्णय घ्यावा आणि माझ्या शेतकऱ्यावर होणाऱ्या आणि कामगारावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडावी। अन्यथा महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना रितसर लोकशाहीच्या मार्गानं एक जनआंदोलन उभा केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। कारण अक्षरशः कामगार नोकरी जाईल म्हणून चेअरमनला घेऊन उपाशी मरतोय, ह्याचा अभ्यास करून तुम्ही याच्यावरती एक कडक कायदा बनवा। भारतात 1975 मध्ये लागू करण्यात आलेल्या आणीबाणीला आज 50 वर्ष पूर्ण झाली आहेत। या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार मनीषाताई चौधरी यांनी स्पष्ट शब्दात तत्कालीन काँग्रेस सरकारवर टीका केली आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। 1950 मध्ये भारताचे संविधान लागू झाले, मात्र 1975 मध्ये इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू करून त्या संविधानाचा अपमान केला, असे मत आमदार चौधरी यांनी व्यक्त केलं। त्या म्हणाल्या, त्या काळात पत्रकार, विचारवंत आणि सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना थेट तुरुंगात डांबण्यात आलं। निष्पाप लोकांना शिक्षा देऊन त्यांचा आवाज दाबण्याचं काम इंदिरा गांधी सरकारने केलंय। त्या काळातील संघर्षकर्त्यांना 2014 नंतर नरेंद्र मोदी सरकारने न्याय दिला, हे त्यांनी विशेषतः नमूद केलं। जे लोक आणीबाणीच्या काळात कारावासात गेले त्यांना पेन्शन दिली गेली। पूर्वी 10,000 रुपये देण्यात येणारी पेन्शन आता वाढवून 20,000 रुपये करण्यात आली आहे। त्यामुळे केंद्र सरकारचे आभार मानते, असं आमदार चौधरी म्हणाल्या। तर आणीबाणीच्या काळात जे लोक तुरुंगात गेले त्यांनी देशाच्या संविधानासाठी, लोकशाहीसाठी मोठा त्याग केला। आज त्यांच्या त्या संघर्षाचा सन्मान केला जात आहे, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी। आज आणीबाणीला 50 वर्ष होत आहे। भाजपकडनं संविधानाची हत्या दिवस मनवला जात आहे, काय म्हणाल त्याबद्दल? स्वर्गीय इंदिरा गांधींनी जे संविधान 1950ला भारताला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं, त्या संविधानाचं भक्षक हे इंदिरा गांधी झाल्या आणि त्यांनी आमच्या निष्पाप लोकांना 1975ला आणीबाणी लावून मग पत्रकार असतील, विविध पक्षाच्या कार्यकर्ते असतील, नेते असतील,
ह्या सर्वांवरती आणीबाणी लावून त्या सर्वांना जेलमध्ये टाकण्याचं काम इंदिरा गांधींनी केलेलं होतं. आणि खरोखर ज्या वेळेला मोदीजींचं सरकार एनडीएचं आलं त्यानंतर ज्या आणीबाणीमध्ये लोकांनी कारावास भोगला होता अशा लोकांना सन्मानित करून त्यांना मान सन्मान देण्याचं काम देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजींनी केलेलं आहे. आणि ह्याला आता आणीबाणीला आता 50 वर्ष हे 25 जून 2025 ला होत आहेत. त्यामुळे आज आमच्या भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सरकारने आज सर्व आणीबाणीमध्ये गेलेल्या लोकांना जे जिवंत आहेत ह्या सर्वांचा आज सन्मान करतायत. आणि जे आमच्यामधून जे लोक आज नाही आहेत त्यांना सुद्धा आदरांजली श्रद्धांजली देऊन त्यांना सुद्धा सन्मानित केलं जाते. मी राज्य सरकारचं अभिनंदन करते की त्या लोकांना जे 10,000चं मानधन मिळत होतं ते आता 20,000चं केलं, त्याबद्दल सरकारचं अभिनंदन करते. धन्यवाद. काल राहुल गांधी त्यांचं एक ट्विट देशाच्या लोकशाहीकरिता स्फोटक ठरलं. निवडणूक आयोगाचं काम आहे पारदर्शक प्रक्रिया पार पाडणं, त्यामुळे निवडणूक आयोगाने जबाबदारीनं काम करणं आवश्यक आहे. निवडणूक आयोगाच्या कारभाराला डाग लागला आहे. देवेंद्र फडणवीस जे यांचे लाभार्थी आहेत ते टिप्पणी करत आहेत, त्यांना कुठलीही शरम नाही. या आणि अशा बऱ्याच मुद्द्यावरून हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी नेमकं काय मतं मांडली आहेत ते आपण पाहूयात. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मृणाली ठाकूर यांनी. अशी विनंती करतो. काल राहुलजींचं एक ट्विट हे महाराष्ट्राच्या राजकारणाकरता आणि देशाच्या लोकशाहीकरता अत्यंत स्फोटक आणि मूलभूत जे लोकशाहीचा जो गाभा आहे त्या अनुषंगानं जळजळीत स्वरूपाचा एक अंजन डोळ्यात घालण्याचा प्रयत्न राहुलजींनी केला आहे. कारण टू द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल लोकशाही चालत असताना वन मॅन, वन वोट, वन व्हॅल्यू या पवित्र मूल्यांच्या अनुषंगानं आपली निवडणूक प्रक्रिया आपण सुरळीतपणे चालवण्याचा आपला प्रयत्न असतो. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं काय काम आहे तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं काम आहे फ्री अँड फेअर इलेक्शन हे संपन्न करणं, हे निवडणूक आयोगाचं काम आहे. मात्र निवडणूक आयोग जे फेअर नावाचा जो शब्द आहे अत्यंत पारदर्शकतेने, प्रामाणिकपणे आणि कुठलीही माल प्रॅक्टिस त्यामध्ये होणार नाही या अनुषंगानं फेअर हा शब्द वापरला जातो. पारदर्शकतेच्या अनुषंगानं पाळला जातो, काटेकोर पद्धतीच्या अनुषंगानं पाळला जातो आणि जबाबदारी या अनुषंगानं फेअर हा शब्द वापरला जातो. मात्र हा फेअरनेस जो आहे हा इलेक्शन कमिशननी घालवलेला आहे आणि याला काळवंडण्याचं, याला अत्यंत चुकीच्या पद्धतीनं सत्ताधाऱ्यांच्या बाजूने घेऊन जाण्याचं काम इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून चालू आहे. त्यामुळे फेअरच्या ऐवजी हा इलेक्शन कमिशनचा कारभार हा काळवंडला आहे. हे दिवसेंदिवस ही माहिती जी आहे ही माहिती समोर येत असताना हा डाग जो आहे अधिक काळा होत चाललेला आहे. राहुलजींच्या कालच्या ट्विटच्या अनुषंगानं त्याचे ते थेट लाभार्थी आहेत देवेंद्र फडणवीस, हे त्याचे राजकीय उत्तर देत आहेत. हे शेलक्या भाषेत त्या संदर्भामध्ये टिप्पणी करत आहेत आणि हे सर्व जे आहे अशा स्वरूपाचं वर्तन म्हणजे हे कुठलीही शरम नाही, कुठलीही जनतेच्या विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगानं जनतेला उत्तर देण्याकरता कटिबद्धता नाही. याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्तनातून हे स्पष्टपणे दिसत आहे. राहुल गांधीजींनी काय सांगितलं की 8% मतदान हे देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात वाढले. हे राहुल गांधींनी नाही सांगितलं, तर माहितीच्या अधिकारामध्ये जी माहिती मागितली त्या माहितीच्या अधिकारामध्ये हे स्पष्ट स्वरूपामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान एकूण 8% मतदान वाढल्याचं हे माहिती अधिकारातून हे स्पष्ट झालेलं आहे. आमचे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात लोकशाही पद्धतीने निवडणूक लढवणारे उमेदवार हे आमचे गुळदे पाटील, या प्रफुल्लजींनी त्या संदर्भामध्ये सगळी माहिती एकत्रित केली आहे. एवढंच नव्हे तर 2 पिटिशन्स टाकलेल्या आहेत. एक टाकलेली आहे सीसीटीव्ही आणि सगळा डाटा मिळण्याच्या अनुषंगानं, आणि दुसरी जी आहे की मतदार यादीत मतदार कसं वाढतं आणि
फ्री अँड फेअर इलेक्शन न होता जो घोळ झालेला आहे त्या घोळच्या अनुषंगानं 2 पिटिशन हे देवेंद्र फडणवीस यांच्या थेट निवडणुकीच्या अनुषंगाने टाकलेले आहेत. एक निवडणूक रद्द करण्याच्या संदर्भात, दुसरं त्यांचा विजयी म्हणून घोषित झालेले आहे ती त्यांना विजयी म्हणून चुकीच्या पद्धतीने घोषित केलेलं आहे या संदर्भात असे 2 पिटिशन हे त्या संदर्भात टाकलेले आहेत. आता 8% जेव्हा मतदान वाढतं तेव्हा काही जे बूथ आहेत तिथे 4% वाढलंय, कुठे 8% वाढलंय. अहो एवढंच नाही तर 50% ही आता काही बूथचं मतदान हे वाढलेलं आहे. जेव्हा त्याची मतदानाची नोंदणी जेव्हा केल्या जाते तेव्हा काही विशिष्ट मोबाईलच वापरले गेले. त्या विशिष्ट मोबाईल नंबरवरूनच ही ऑनलाईन प्रक्रिया करण्यात आली. ते मोबाईल नंबरही या माहितीच्या अनुषंगानं सगळे समोर येत आहे आणि एवढ्या एकाच नंबरवरून एवढे मतदान जेव्हा वाढतं आणि 8% जेव्हा मतदान वाढतं तेव्हा त्याचं व्हेरिफिकेशन झालं पाहिजे. आता व्हेरिफिकेशन झालं पाहिजे कोणी सांगितलं? हे काय आमचं मागणी नाही, तर व्हेरिफिकेशन करावं हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं जे मॅन्युअल आहे आणि त्यांनी जो निश्चित केलेला नियम आहे तो नियमच सांगतो की जर मोठ्या प्रमाणावर मतदान वाढत असेल तर त्याची शहानिशा झाली पाहिजे. म्हणजे मतदान वाढलं का? हो. कुठून वाढलं? तर विशिष्ट काही मोबाईल नंबरवरून वाढलं. त्याचं व्हेरिफिकेशन केलं पाहिजे. सांगितलंय का? हो. कोणी सांगितलंय? इलेक्शन कमिशननी. केलं गेलं का? नाही. आता हा एवढा मोठ्या प्रमाणावर देवेंद्र फडणवीसांना जर मतांची चोरी करून निवडून यावं लागतं तर आता त्यांना निवडणूक लढण्याचा त्यांना आता या पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार हा आता उरलेला नाही. त्यामुळे ही एकंदरीत सगळी जी माहिती राहुल गांधींनी जी ट्विट केलेली आहे त्या ट्विटच्या अनुषंगानं त्यांनी नैतिक जबाबदारी त्यांनी स्वीकारावी आणि आपला राजीनामा त्यांनी द्यावा. ही आमची लोकशाही वाचवण्याच्या अनुषंगानं ही आमची मागणी आहे आणि याला केवळ नैतिकतेचा आधार आहे. त्यांच्यात नैतिकता असेल तर त्यांनी या सर्व प्रक्रियेची चौकशी लावावी. ते चौकशी लावत नाहीत, ते कोणती जबाबदारी स्वीकारत नाही. ते एवढ्या मोठ्या प्रमाणात 8% मतदान कसं वाढलं तेही ते सांगत नाही. अहो तुम्ही मुख्यमंत्री राहिलेले माणसं, तुम्हाला निवडून येण्याकरता जर निवडणुकीत मतदार जर वाढवायला लागत असतील तर याचा अर्थ स्पष्ट आहे की या निवडणुकीमध्ये आपण मतांची चोरी करून आपण निवडून आलेला आहात हे त्यातून सिद्ध होतं. त्यामुळे सर्व जे आहे हे काही कपोलकल्पित नाही. हे सर्व जे आहे हे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहेत आणि डॉक्युमेंटरी एव्हिडन्सच्या अनुषंगानं राहुलजींचं जे ट्विट आहे त्या ट्विटला चौकशीला सामोरं जाणे आणि चौकशी होईपर्यंत पदावरून दूर होणे हा देवेंद्र फडणवीस यांच्या समोरचा एकमेव पर्याय आहे. रामाचं उदाहरण सातत्याने देऊन राजकारण भाजपने मोठ्या प्रमाणावर आपल्या देशात राजकारण केलं. त्या प्रभू रामचंद्रांचा मर्यादा पुरुषोत्तम रामांची मर्यादा जी आहे ही त्यांनी समजून घ्यावी आणि ती जर त्यांना पाळता येत नसतील तर देवेंद्र फडणवीस अधर्मी आहेत हे स्पष्ट त्यांच्या या एकूण आचार विचार व्यवहार आणि उच्चारातून होत असल्याचंही आपल्या सर्वांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. त्यामुळे तातडीने त्यांनी या सर्व प्रकरणाची एक उच्चस्तरीय न्यायाधीशांच्या माध्यमातून चौकशी लावावी. राहुल गांधींचं ट्विट जे आहे ते 100% खरं आहे, ते त्यांनी जबाबदारी स्वीकारावी आणि चौकशी होईपर्यंत त्यांनी मुख्यमंत्री पदापासून दूर राहावं, राजीनामा द्यावा. ही एकंदरीत आमची भूमिका आहे. आमचे उमेदवार हे कालच त्यांनी या संपूर्ण तांत्रिक स्वरूपाचे कांगोरे हे माध्यमाच्या समोर आणलेले आहे आणि आज आम्ही पुढे जाऊन या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगानं लोकशाही वाचवण्याच्या अनुषंगानं आम्ही आज आव्हान आणि अनुरोध करत आहोत. दुसरा जो विषय आहे तो आज सरकारी पैशातून देशभरामध्ये सगळ्या पेपरमध्ये जाहिराती दिलेल्या आहेत आणि आणीबाणीच्या अनुषंगानं आज फार मोठे आरोप प्रत्यारोप हे सगळे सुरू आहेत. आणीबाणीच्या अनुषंगानं ज्या काळात पोलिसांकडून त्यावेळेस ज्या चुकीच्या काही गोष्टी झाल्या आहेत त्या अनुषंगानं थेट इंदिरा गांधींनीच चूक झाल्याचं कबूल केलंय, सोनियाजींनी देखील केलं होतं, राहुल गांधींनी देखील कबूल केलं होतं. मात्र त्या चुका ज्या आहेत त्या प्रशासनाच्या माध्यमातून असतील किंवा एकंदरीत आणीबाणीच्या विषयाच्या संदर्भामध्ये त्यांनी भूमिका ही यापूर्वीच मांडलेली आहे. ही भूमिका मांडत असताना आपल्याला हेही समजून घेतलं पाहिजे की ती आणीबाणी जी आहे ही आणीबाणी संविधानिक स्वरूपाच्या जे कलम आहे संविधानानुसार ही आणीबाणी लावण्यात आली होती आणि संविधानाचं कलम 352 नुसार आणीबाणी लावली. आणीबाणी उठवली देखील इंदिरा गांधींनी. आणीबाणी उठवल्यानंतर फ्री अँड फेअर इलेक्शन आपल्या देशात संपन्न झाले. मतांची चोरी करणारे नाही,
मतदार याद्यामध्ये घोळ घालणारे नाही. तर निवडणुका संपन्न झाल्या, निवडणुकीत इंदिराजींचा पराभव झाला आणि पराभव झाल्यानंतर त्यांनी स्वाभाविक स्वरूपात जी एक प्रक्रिया आहे, लोकशाहीची प्रक्रिया, संविधानाची प्रक्रिया आहे, त्यानुसार त्या पायउतार झाल्या आणि नव्या पंतप्रधानांनी शपथ घेतली. त्यामुळे आणीबाणी ही संविधानिक होती. आणीबाणीतल्या चुकांच्या अनुषंगानं चूक झाली हे कबूल देखील त्यांनी मोठेपणा ठेवून हे केलेलं आहे. हे आपल्या सगळ्यांनी कुठेतरी ध्यानात घेतलं पाहिजे आणि ही एक प्रक्रिया तात्कालीन परिस्थितीत संपन्न झाली. या काळात त्यांनी काही सरकारी उद्योग विकले नाहीत. त्यांनी सरकारच्या काही जमिनी ज्या आहेत त्या उद्योगपतीच्या घशात घातल्या नाहीत. त्यांनी त्या दरम्यानच्या काळामध्ये काही भ्रष्टाचार करून खूप मोठी काही माया जमवली आणि काही कोणाला त्याचं चांगलं करण्याची संधी मिळाली असंही झालं नाही. त्यामुळे सरकारच्या संदर्भातली कोणतीही संपत्ती न विकता, कोणालाही उद्योगपतींना लाभ न देता देशामध्ये तात्कालीन एका राजकीय परिस्थितीच्या अनुषंगानं आणीबाणी ही लावण्यात आली होती. अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.